गरीब रुग्णांसाठी अत्याधुनिक हॉस्पिटलांची निर्मिती करणार आरोग्यमंत्री शरद पाटील यांची माहिती। राज्यातील गरीब रुग्णांना खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार घेणे कठीण झाले आहे, तेव्हा गरीब रुग्णांना सुपर स्पेशालिटी सेवा देण्यासाठी कर्नाटक सरकारच्या वतीने अत्याधुनिक यंत्रसामुग्रीने सज्ज असलेली सुसज्ज इस्पितळे निर्माण करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। त्याची सुरुवात लवकरच करण्यात येणार असून यासाठीच आपण बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलला भेट देत आहोत। येथील सर्व अडचणी आपण जाणून घेऊन त्या दूर करणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री नामदार शरद पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। क्लब रोड येथील काँग्रेस कार्यालयात ही पत्रकार परिषद संपन्न झाली। गरीब आणि हुशार विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणे परवडत नाही, त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक सरकारी वैद्यकीय कॉलेज सुरू करण्यात येणार आहे। याबाबत अधिक माहिती सांगताना शरद पाटील, आरोग्य मंत्र्यांकडून बिम्स अधीक्षक धारेवर ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಸಾಕಷ್ಟು ಸಾರಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ, 3 ಪ್ರಯಾರಿಟಿ ಇದೆ ನಮ್ಮ ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ। ಮೊದಲನೇದು ನಾವು ಈ ಏನು ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆ ಈ ವ್ಯವಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಸಂಪೂರ್ಣ ಪಾರದರ್ಶಕತೆ ತರಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೊಸ ಕಾನೂನನ್ನು ತರ್ತಕ್ಕಂಥದ್ದಕ್ಕೆ ನಾವು ಈಗ ಎಲ್ಲ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ। ಎರಡನೇದು ಜಿಲ್ಲೆಗೊಂದು ಸರ್ಕಾರಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರ 12 ಸರ್ಕಾರಿ ವೈದ್ಯಕೀಯ ಕಾಲೇಜಿನ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿದೆ। ಉದ್ದೇಶ ಎಷ್ಟೇ, ಬಡವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಎಲ್ಲ ಸವಲತ್ತುಗಳನ್ನು ಒದಗಿಸಲಿಕ್ಕೆ, ಮತ್ತು ಇನ್ನೊಂದು ನಮ್ಮ ಮೆರಿಟ್ ಕೋಟಾದಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಸೀಟ್ ಹಾಕಿದರೆ ಪ್ರತಿಭಾವಂತರಿಗೆ ಬಡವರಿಗೆ ಇವತ್ತು ಡಾಕ್ಟರ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಅನುಕೂಲ ಆಗ್ತದೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಎರಡನೇದು। ಮತ್ತು ಮೂರನೇದು, ಪ್ರತಿಯೊಂದು ರೆವಿನ್ಯೂ ಹೆಡ್ ಕ್ವಾರ್ಟರ್ಸಲ್ಲಿ ನಾವು ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಆಸ್ಪತ್ರೆ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥ ಪ್ರಪೋಸಲ್ ಇದೆ। ಉದ್ದೇಶ ಏನಂದರೆ ಇವತ್ತು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ, ಸಾಮಾನ್ಯ ಜನರಿಗೆ, ಬಡವರಿಗೆ ಇವತ್ತು ಸೂಪರ್ ಸ್ಪೆಷಾಲಿಟಿ ಫೆಸಿಲಿಟಿ ನಾವು ಖಾಸಗಿ ಆಸ್ಪತ್ರೆಗೆ ಹೋಗಿ ಅವರಿಗೆ ಪಡೀಲಿಕ್ಕೆ ಆರ್ಥಿಕವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಸರ್ಕಾರ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಇದು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ಪ್ರಯತ್ನ ಇದೆ। ಸಾಧ್ಯ ಆಗಿದೆ, ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ। ಈಗ ಇನ್ನೂ ಏನೇನು ಅವಶ್ಯಕತೆ ಅದೆಲ್ಲವನ್ನು ಕೊಡ್ತೀವಿ, ಅದೇನು ಸಮಸ್ಯೆ ಇಲ್ಲ। ವಿಸಿಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದಾದ ತಕ್ಷಣ ಅಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀನಿ। ಓಕೆ, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು। ರಶ್ಮಿ ಹೋಗಿ 1 ವರ್ಷ ಆಯಿತು। ಈ ಸಲ ಬಂದು ಸರ್, ಈ ಸೆಕ್ರೆಟರಿ ಸಲ ಬಂದು ಸರ್, ಅವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ ಸರ್। You are not working properly. Details which is going to I'll look into it because I'll have to initiate an inquiry against you about all these mistakes. Okay, so we'll look into the give a proposal whatever is required. To give a proposal, we'll do what best is possible from our side. Okay. कर्नाटक राज्याचे आरोग्य मंत्री शरद पाटील यांनी आज बिम्स संचालित सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन पाहणी केली। यावेळी त्यांनी रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या। हॉस्पिटलमध्ये औषधांची कमतरता असल्याने रुग्णांना बाहेरून विकत औषधे आणाव्यास लागत आहेत, असे अनेक रुग्णांनी सांगितले। त्यावेळी मंत्री महोदयांनी बिम्सच्या अधीक्षकांना धारेवर धरून औषधे पुरवावीत अशी समज दिली। 53वा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा। जिल्हा पंचायत, सार्वजनिक शिक्षण खाते यांच्या संयुक्त विद्यमाने 53वा शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गांधी भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला पालकमंत्री सतीश जारकीहोळी, सिद्धराम स्वामी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमदार फिरोज शेठ यांनी भूषविले होते। जिल्हाधिकारी एन जयराम, जिल्हा पंचायत अध्यक्षा महादेवी रोट्टी, जिल्हा पंचायत सीईओ दीपा चोळन, महापालिका आयुक्त रविकुमार आदी उपस्थित होते। माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन हा शिक्षक दिन म्हणून संपूर्ण देशात साजरा केला जातो। या दिवशी शिक्षकांचा गौरव करण्यात येतो। प्रारंभी स्वामीजींच्या हस्ते राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून वंदन करण्यात आले। यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता। यावेळी पालकमंत्री यांनी आपले मनोगत व्यक्त केले। फिरोज शेठ यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला।